विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 11वी विषय भूगोल आहे. तर भूगोल या विषयातील आपण पाठाची प्रश्न उत्तरे पाहूया. आपण पाठ 6 आहे. तर चला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचेच म्हणजे धड्याचे नाव आहे महासागर साधन संपत्ती. तर आपण या पाठाची प्रश्न उत्तरे आपण पाहूया. चला सुरुवात करूया. तर पहा, स्वाध्याय प्रश्न 1 आहे. साखळी पूर्ण करा. त्यात अ, ब, क असे रकाने दिलेले आहेत. त्यातील पहा, तुम्हाला मी डायरेक्ट उत्तरे सांगते. तर पहिला आहे 1 समुद्रबूड जमीन. तर याचे बरोबर आहे मासेमारी आणि डॉगर बँक. 2 सागरी सूक्ष्मजीव. तर पहा याचे प्लवंक आणि देवमासा. 3 सागरी गर्ता. याचे उत्तर आहे जास्त खोलीचा भाग आणि सुंदा. 4 विस्तृत सपाट क्षेत्र. याचे उत्तर आहे सागरी मैदान आणि मॅंगनीज खडे. तर हा पहिला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा. अचूक सहसंबंध ओळखा. त्यातील ए विधान आणि आर कारण असं आपल्याला ओळखायचे आहे. तर पहिला बघा, 1 ए भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आर येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते. त्यातील बघा ओळखायचे आहे कुठलं बरोबर आणि कुठलं कारण आहे ते. त्यातील बरोबर आहे ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. 2 ए खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते. आर या भागाचा उतार तीव्र असतो. याचे उत्तर आहे आ. केवळ आर बरोबर आहे. 3 ए सागरी बेटे ही खरे तर समुद्रबूड पर्वताची शिखरे असतात. आर काही समुद्रबूड पर्वतांची शिखरे समुद्र पातळीच्या वर येतात. याचे उत्तर बरोबर आहे ए. ई आहे ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 4 ए सागरी मैदान हा सागराचा सर्वात खोल भाग असतो. आर ही सागर तळाशी असतात. याचे उत्तर आपण पाहूया. तर पहा, याचे उत्तर आहे ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. तर चला प्रश्न तिसरा सुरुवात करूया पाहायला. प्रश्न तिसरा आहे भौगोलिक कारणे लिहा. 1 भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. याचे उत्तर आपण पाहूया. तर पहा, याचे उत्तर आहे सागर किनाऱ्याला अगदी लगतचे पहिले जलमग्न भूरूप म्हणजे भूखंड मंच होय. येथे जमिनीचा उतार हा मंद असतो व समुद्र उथळ असतो. तेथील सागराची सरासरी खोली ही केवळ 180 ते 200 मीटर असते. त्यामुळे सूर्यकिरणे भूखंड मंचाच्या तळापर्यंत पोचतात. त्यामुळे येथे प्लवंक या माशांच्या खाद्याची भरपूर वाढ होते. त्यामुळे माशांचीही पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. जगातील बहुतांशी सर्व महत्त्वाची मत्स्य केंद्रे मासेमारीचे पट्टे या क्षेत्रात आढळून येतात. तर दुसरा प्रश्न बघा, भौगोलिक कारणे. सागरी गर्ताबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, याचे उत्तर सागरी मैदानांची सरासरी खोली ही 6 ते 8 हजार मीटर आहे. त्याही पलीकडे सागरी मैदानावर काही ठिकाणी खूप खोल
अरुंद व तीव्र उताराची दरी आढळते त्यास सागरी गर्ता म्हणतात. इतक्या खोलीवर सूर्यप्रकाश तर अजिबात पोहोचतच नाही. शिवाय पाण्याचाही दाब प्रचंड प्रमाणावर असतो. या खोलीपर्यंत मानव सहज पोहोचू शकत नाही. जास्त खोली, दुर्गमता, पाण्याचा दाब व उजेडाचा अभाव यामुळे सागरी गर्ताबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे. तर पहा प्रश्न 3. महासागर हे खनिजांचे आगार असतात. तर या भौगोलिक कारणाचे आपण उत्तर पाहूया. उत्तर: जमिनीच्या तुलनेत महासागरांचे क्षेत्र विस्तृत आहे. शिवाय खोली आणि दुर्गमतेमुळे सागरी क्षेत्र अजूनही मर्यादितच वापरले गेले आहे. सागरी क्षेत्रात विपुल जैविक साधनसंपत्ती आहे. त्याशिवाय सागराखालील जलमग्न भूरूपेही असून तेथे खंडात उतार, सागरी पर्वत व पठारे, सागरी मैदाने ही भूरूपे असतात. तसेच सागराच्या पोटात विविध खनिजांची आगारे आहेत. प्रश्न 4 पहा. महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत. तर याचे उत्तर आपण पाहूया. मागील हजारो वर्षात महत्त्वाच्या सागरी शोध मोहिमेद्वारे मानवाने सागरी क्षेत्राचा अभ्यास केला. सुरुवातीस मानवाने सागरातून साधनसंपत्ती मिळवली. त्यानंतर सागरी खोलीचा अभ्यास, सागरी क्षेत्राचे नकाशे तयार केले गेले. अनेक धाडसी खलाशांनी वैश्विक परिक्रमा केल्या. त्यातूनच अनेक खंडे, बेटे, देश यांचा शोध लागला. त्यातूनच सागराखालील विविध भूरूपांचीही माहिती मिळाली. जसे भूपृष्ठावर पर्वत शिखरे असतात तशीच पर्वत शिखरे पाण्याखालीही असतात. त्यांपैकी जी पर्वत शिखरे जलपृष्ठावर येतात त्यांना सागरी बेटे म्हणतात. भूपृष्ठावर किनारी मैदान, नदी मैदान तसेच सागर तळावर सागरी मैदान असते. भूपृष्ठावर खोल दरी असते तशीच सागर तळावर खोल दरी असते, तिला सागरी गर्ता म्हणतात. भूपृष्ठावर पर्वतरांगा असते तशीच सागरातही जलमग्न पर्वतरांग असते. थोडक्यात महासागराखाली अनेक भूरूपे असून त्यांना जलमग्न भूरूपे असेही म्हणतात. तर पहा प्रश्न 4 आहे. टिपा लिहा. तर त्यातील पहिली टिपा लिहा आहे एक विशेष आर्थिक विभाग. तर आपण या टिपाचे उत्तर पाहूया. तर पहा, भूप्रदेशावर सीमारेषांचे निश्चित आरेखन करता येते, मात्र सागरी क्षेत्रात असे विभाजन अशक्य असते. त्यामुळे सागरी क्षेत्रांची विभागणी व मालकी ठरवणे अशक्य ठरते. त्याशिवाय जगातील सर्व देशांनी मिळून सागरी कायदा म्हणून एक अनौपचारिक करार केला असून त्या करारानुसार महासागर कोणा एकाच देशाच्या मालकीचा नाहीत असे मान्य करण्यात आले आहे. असे असले तरी ज्या देशांनी सागरी सीमाक्षेत्र आहे त्या देशांसाठी त्यांच्या सागरी किनाऱ्यापासून 12 नाविक मैलापर्यंतचा प्रदेश हे त्या देशाचे प्रतिक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय तो देश आपल्या किनारपट्टीपासून 200 नाविक मैलापर्यंतचा प्रदेश विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून वापरू शकतो. विशेष आर्थिक क्षेत्रात सापडणाऱ्या साधनसंपत्तीचा अधिकार हा केवळ त्या देशाचा असतो. या विशेष आर्थिक क्षेत्रातून अनेक देश खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधने तसेच निकेल, लोह, मॅंगनीज, पोटॅशियम इत्यादी अनेक धातू व धातू खनिजे मिळवतात. बॉम्बे हे भारताचेही एक महत्त्वाचे खनिज तेल उत्खनन क्षेत्र भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातच असून ते मुंबईच्या पश्चिमेस 176 किमी अंतरावर सागरात आहे. तर पहा प्रश्न 4 दुसरा टिपा लिहा आहे सागरी पर्यटन. तर याचे उत्तर आपण पाहू. पहा उत्तर, महासागराकडून आपणास विविध स्वरूपांची जैविक व अजैविक साधनसंपत्ती मिळते. एका अर्थाने महासागर हे संपत्तीचे आगारच आहे. मात्र महासागराचे अन्य बाबतीतही खूप महत्त्व आहे. महासागराच्या भरती ओहोटीतून ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच महासागरातून पेयजलही मिळवले जाते. महासागरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. या सर्व महत्त्वाच्या बाबींबरोबर पर्यटन क्षेत्रासाठीही महासागर वरदान ठरत आहे. समुद्रकिनारे व उत्तम पुळण असणारे किनारपट्टीचे भाग पर्यटनासाठी प्रमुख आकर्षणे असतात.
उदाहरणार्थ गणपतपुळे, गोवा, मालदीव इत्यादी. मात्र त्याचबरोबर आता महासागरामुळे अनेक नवनवीन पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्याही नवनवीन संकल्पनांचा पुरस्कार होत आहे. नौकाविहार, क्रूझ विहार, स्क्युबा ड्रायव्हिंग, सागरतळातील प्रवाळ दर्शन, मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादी विविध स्वरूपात सागरी पर्यटनाचा जगभर विकास होत आहे. तर पहा टिपाल्या सागरातील खनिजांची विपुलता. तर पहा याचे उत्तर आपण पाहूया. भूपृष्ठाच्या तुलनेत महासागराचे क्षेत्रही विस्तृत आहे. आतापर्यंत मानवाने प्रामुख्याने भूपृष्ठावर आढळणाऱ्या खनिजांचाच वापर केला असून सागरातील खनिज संपत्तीचा वापर फारच अल्प प्रमाणात केला आहे. सागरतळावर विशेषतः भूखंड मंचावर व सागरी मैदानावर अब्जावधी टनांचे खनिजांचे भंडार उपलब्ध आहे. महासागराच्या तळाशी लोह, निकेल, मॅंगनीज, युरेनियम, मीठ, पोटॅशियम इत्यादी विविध प्रकारची खनिजे उपलब्ध आहेत. त्याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधने हे मोठ्या प्रमाणावर आहेत. काही ठराविक ठिकाणी चुनखडक, जिप्सम, प्रवाळही उपलब्ध आहेत. हिंदी महासागरात छोट्या मोठ्या खड्यांच्या आकारात मॅंगनीजचे प्रचंड साठे उपलब्ध आहेत. थोडक्यात भूपृष्ठावरील खनिजांचा तुटवडा व वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात मानवाला सागरातील खनिजसाठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. प्रश्न 4 टिपाल्या खंडांत उतार आणि संचयन. तर याचे उत्तर आपण पाहूया. महासागराच्या तळरचनेच्या क्रमवार मांडणीचा विचार केल्यास किनाऱ्याला लागून सर्वप्रथम भूखंड मंच असतो व त्यानंतर खंडांत उतार हे जलमग्न भूरूप आढळते. थोडक्यात खंडांत उतार हे जलमग्न भूरूप किनारपट्टीपासून खूप दूरवर असते. त्यामुळेच नद्या, हिमनद्या, वारे यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन हे प्रामुख्याने भूखंड मंचावर होते. हा गाळ खंडांत उतारापर्यंत पोहोचतच नाही. त्याशिवाय खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानली जाते. खंडांत उताराचा किनही तीव्र असल्याने वाहून आलेला गाळ खंडांत उतारापर्यंत पोहोचलाच तरी तो खंडांत उताराच्या तीव्र उतारामुळे संचयित होत नाही. थोडक्यात खंडांत उतारावर संचयनाची प्रक्रिया जवळजवळ होतच नाही. तर प्रश्न 5 पहा. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे महासागरातील प्रदूषण मानवासाठीच घातक ठरणार आहे चर्चा करा. तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया. तर पहा याचे उत्तर. मानवाने आत्तापर्यंत भूपृष्ठावरील विविध प्रकारच्या साधनसंपत्तीचा उपयोग करून आपला विकास घडवून आणला. त्याचबरोबर मानवाने आपली संस्कृती, साम्राज्य व आर्थिक विश्वाची उभारणी केली. त्या विकासातूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचाही विकास झाला व मानवाने पुढे इतर अनेक सागरी मोहिमा आखल्या. त्यामुळे मानवाला विश्वाच्या पसाऱ्याचे ज्ञान प्राप्त झाले. शिवाय महासागराच्या तळावरील भूरूपे व साधनसंपत्तीचा अंदाज आले. आतापर्यंत मानवाने भूपृष्ठावरील साधनसंपत्ती वापरली. मानवाने आपल्या आर्थिक प्रगतीसाठी जी साधनसंपत्ती, तंत्रज्ञान वापरले त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण आता सागरजलाचेही होत आहे. जहाजातून होणारी तेलगळती, वाढत्या तापमानामुळे नष्ट होणारे प्रवळ कट्टे, खाणकाम, किरणोत्सारी पदार्थ, घनकचरा, आण्विक स्फोट व चाचण्या आणि नद्यांद्वारे महासागरात येणारे टाकाऊ पदार्थ यामुळे महासागरांचे अतोनात नुकसान होत आहे. महासागराचे असेच प्रदूषण होत राहिले तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. वाढत्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीसाठीच मानवाला महासागरावरच अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु महासागरच जर प्रदूषित झाले तर त्या साधनसंपत्तीच्या वापरावर मर्यादा येतील. सागरी प्रदूषणामुळे आत्ताच माशाचे उत्पादन पैदास कमी होत आहे. जलीय वनस्पतींचे प्रमाण घटत आहे. किनारपट्टीवरील जीवसृष्टी नष्ट होत आहे. थोडक्यात महासागराच्या प्रदूषणावर वेळीच उपाय योजले नाहीत तर भविष्यकाळात मानवाचे जीवन अजूनही अडचणीत येईल. त्यामुळे महासागराचे प्रदूषण मानवासाठीच घातक ठरणार आहे असे म्हटले जाते. प्रश्न 2 पहा. 5व्यातला भूपृष्ठावरील भूरूपे आणि सागरतळ रचनेत साम्य आढळते चर्चा करा. तर आपण हा प्रश्नाचे उत्तर पाहूया.
उत्तर संपूर्ण पृथ्वीची आपण भूखंड व महासागर अशी प्राथमिक विभागणी करतो. यापुढे भूपृष्ठावर आपणास विविध भूरूपे आढळून येतात. ही रूपे आपणास दृष्टीत पडतात. त्या तुलनेत महासागराबद्दलही आपल्याला कुतूहल होतेच. त्यातूनच वेगवेगळ्या कालखंडात मानवाने महासागराची खोली, या महासागरात दडलेल्या बाबींबाबत नेहमी जिज्ञासा बाळगली. विविध सागरी मोहीम तसेच आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर 15व्या शतकानंतर महासागराबाबतचे ज्ञान विस्तारले गेले. त्यातून पुढे आलेली प्रमुख बाब म्हणजे महासागराखालील भूरूपे होत. त्यांना जलमग्न भूरूपे असे म्हणतात. या जलमग्न भूरूपांचा आढावा घेतल्यास त्यांचे भूपृष्ठावरील भूरूपांशी बरेच साम्य आढळते. भूपृष्ठावर जशी पर्वतशिखरे असतात तशीच पर्वतशिखरे सागराखालील जमिनीवरही असतात. सर्व जलमग्न पर्वतशिखरे पूर्णतः पाण्याखालीच राहतात असे नाही. त्यांपैकी काही पर्वतशिखरे ही उंच असतात व ती समुद्र सपाटीच्या वर पाण्याबाहेर येतात. त्यांनाच महासागरी बेटे म्हणतात. भूपृष्ठावर किनारी मैदान तसेच नदीचे पूर मैदान असते. त्याचप्रमाणे तळावरही सागरी मैदान असते. भूपृष्ठावर जशी खोल दरी असते तशीच दरी सागरातळावरही आढळते. तिला सागरी गर्ता म्हणतात. उदाहरणार्थ मरियाना गर्ता, सुंदा गर्ता. तर पहा प्रश्न 6वा. खालील घटक जगाच्या नकाशावर सूचीसहित दाखवा. 1. छागेसरांगा, 2. मरियाना गारता, 3. डॉगर बँक, 4. मुंबई हाय, 5. सुंदा गर्ता, 6. ग्रँड बँक. तर पाहूया आपण नकाशा. तर पहा विद्यार्थ्यांनो, सूची बघा. 1. जागेसरांगा, 2. मरियाना गारता, 3. डॉगर बँक, 4. मुंबई हाय, 5. सुंदा गर्ता आणि 6 ग्रँड बँक. तर पहा एक इथं छागेसरांगा, इथे 2 मरियाना गर्ता, इथे 3 डॉगर बँक आणि बघा इथे 4 मुंबई हाय, परत इथे 5 सुंदा गर्ता आणि इथे 6 ग्रँड बँक. तर हे तुम्हाला नकाशावरती ओळखता आले पाहिजे. तर ही प्रश्न उत्तरे आहेत पाठ 6व्याची, इयत्ता 11वीची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तरे पाहिलेली आहेत, प्रश्न उत्तरे. तर तुम्ही उत्तरे पाठ्यपुस्तकात लिहून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.